बुलढाणा जिल्ह्यातल्या लोणारमध्ये खळबळजनक घटना घडली आहे। एका महिलेला घोळक्यानं मारहाण करून तिचे कपडे फाडल्याच्या या घटनेनं वातावरण तापलंय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा बसवण्याच्या वादातून या महिलेला मारहाण झाल्याची माहिती आहे। या प्रकरणाचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात चर्चा सुरू झाली आहे। घटना नेमकी काय आहे, घटनाक्रम कसा आहे, तेच या सविस्तर रिपोर्ट मधून जाणून घेऊ। बुलढाणा जिल्ह्यातल्या लोणार मधल्या चिखला काकड गावातली ही घटना। चिखला काकड मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याचा वाद विकोपाला गेलाय। याला कारण ठरलंय 20 फेब्रुवारीला घडलेली एक घटना। घडलं असं की 3 फेब्रुवारीला चिखला काकड गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा एक पुतळा बसवण्यात आलेला होता। ज्या जागेवर पुतळा बसवला गेला होता ती जागा अंगणवाडीची असल्यामुळे गावातल्या एका गटाचा विरोध होता। यामुळे गावात काहीसं तणावाचं वातावरण निर्माण झालेलं होतं। पण 20 फेब्रुवारीला प्रकरण तापलं आणि गावात एक खळबळजनक घटना घडली। शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या उपजिल्हा प्रमुखांना काही महिला आणि पुरुषांनी अमानुष मारहाण केली। त्यांचे अक्षरशः कपडे फाडण्यात आल्याची माहिती आहे। तसंच त्यांच्यासोबत इतर लहान मुलांना आणि महिलांनाही मारहाण झाल्याची माहिती आहे। यावर पीडित महिलेनं स्वतः आपलं म्हणणं मांडलंय की दिली तुला उचलून नेऊ, तुला मारून टाकू, जसं संतोष देशमुखाला केलं तसंच तुला करू असं सरपंचांनी सांगितलं होतं मला। सरपंचांना, गजानन नागरेंना, नातासाहेब आहे ना, गणेश केदार यांनी सांगितलं होतं की तू संतोष देशमुखासारखंच तुला आम्ही मारू, तुला मेळही लागणार नाही, तुझ्या कोणालाच मेळ लागणार नाही। त्याच्यानंतर कालची घटना अशी होती की 4-5च्या टायमाला माझा भाऊ इकडे आला होता, त्यांच्या बाया माणसं जमलेले होते, आम्ही काय 4-5 जणच होतो घरी। मग आम्ही ते कहून आले म्हणून पुतळ्याजवळ कहून येत आहे म्हणून आलो। त्याच्यानंतर मी पुतळ्यासमोर बसले, माझ्या सोबतच्या काही महिला इथं बाहेर बाजूला बसल्या, माझ्या PSI इथं होते। PSI साहेबांनी आम्हाला परत प्रोटेक्ट केलं, पण सरपंचाच्या सांगण्यावरून आणि काही त्या लोकांच्या सांगण्यावरून त्यांच्या बायांना PSIला घेरात घेऊन आणि सांगळे साहेबाच्या आणि सानप साहेबाच्या त्या दोघांच्या मार्गदर्शनाखाली त्या समाजानं आम्हाला मारलं। माझ्या अंगावरचे कपडे पाडले। मी त्याला पोलीसवाल्याला आणि हॉस्पिटलमध्ये डॉक्टरला दाखवलेलं आहे मग किती इंजुरी झालेली आहे, माझ्या शरीरावर किती नख मारलेले आहेत, त्यांनी लाथा मारल्या मला, त्यांनी बऱ्याच काही गोष्टी केल्या। माझ्यासोबत व्हिडिओ तर तुम्हाला सगळ्यापर्यंत पोहोचलेले। याच प्रकरणाचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि लगेचच दुसऱ्या दिवशी हे प्रकरण राज्यभरात पोहोचलं। दुसऱ्या दिवशी 21 तारखेला मनोज जरांगे सुद्धा घटनास्थळी पोहोचले। मनोज जरांगे यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली। 24 फेब्रुवारी पर्यंत आरोपींना ताब्यात घ्या, अन्यथा गाठ माझ्याशी आहे असा इशाराही मनोज जरांगेंनी दिलाय। ही सरकारला सुद्धा काळीमा फासणारी गोष्ट आहे। ही सरकारचा सुद्धा एक प्रकारचा अपमान आहे। सरकारचा सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारचा सुद्धा अपमान आहे की छत्रपती शिवरायांच्या पुतळा उठवून फेकायच्या तयारीत लोक आले आणि तिथं रक्षणासाठी छत्रपतींचा पुतळा उचलून फेकू नये म्हणून तिथं एक मुलगी आली, तर त्या मुलीच्या अंगावरती कपडे फाडून टाकले, पूर्ण कपडे फाडले आणि नंतर मारलं आणि तिच्या अंगावरती सुद्धा जखमा आहेत असं त्यांनी आता सांगितलंय की तिच्या अंगावर सुद्धा अशा जखमा आहेत। म्हणजे तिच्या काय आता अतिप्रसंग करायचा होता की काय काय वाईट भावना आणि त्यांनी तो प्रयोग केला, त्यामुळे त्यांच्यावरती ती शिस्तात होणे खूप गरजेचं आहे। एक 10-12 वर्षाची मुलगी आहे, तिच्या नरडेल सगळे नख लागले, म्हणजे नरडं दाबून तिला मारायचं होतं का? 2-3 घंटे तिला बाहेर घेऊन गेले, म्हणजे अपहरण सुद्धा होतं, पोस्को सुद्धा दाखल होतोय त्याच्यावरती। इतकी क्रूरपणानं घटना या चिखला गावात घडली। एका दिवशी मुख्यमंत्री बी जागे आहेत का नाहीत, गृह मंत्रालयाला ह्या गोष्टी माहीत आहेत का नाहीत, कारण हाताच्या बाहेर जाऊ देऊ नये आणि त्यांच्यावरती सगळ्यांवरती मोका लावणं खूप गरजेचं आहे। धक्कादायक म्हणजे सरपंचाच्या सांगण्यावरून हे झालं असा आरोप करण्यात येतोय। तसंच पोलीसही त्यावेळी घटनास्थळी उपस्थित होते, त्यामुळे पोलिसांवरही कारवाईची मागणी होते। पीडित महिलेनं स्वतः सरपंच गणेश काकड यांचं नाव घेऊन आरोप केलेत, त्यामुळे आता त्यांच्यावर काय कारवाई होणार हे पाहणं सुद्धा महत्वाचं आहे। एकूणच या सगळ्या घटनेनंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमली आहे। आरोपींना अटक करा, दोषी पोलिसांना निलंबित करा अशी मागणी केली जाते। अमरावतीचे पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे यांनीही शनिवारी घटनास्थळी भेट दिली होती। दरम्यान या प्रकरणात आतापर्यंत 37 जणांविरोधात गुन्हे दाखल झाले असून 21 आरोपींना अटक केल्याची माहिती आहे। या प्रकरणानंतर बुलढाण्यात अनेक ठिकाणी बंदची हाकही देण्यात आली होती, त्यामुळे या प्रकरणात कारवाई काय होणार यावर आपलं लक्ष असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकमत।